सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्य शाखेने जे आदेश दिलेले आहेत की संपूर्ण मराठवाडाभर सरकारच्या फसवेगिरी, बनवाबनवी आणि चुकीच्या धोरणामुळे जे संपूर्ण जनता आज त्रस्त आहे, मग तो शेतकरी समाज असेल, तरुण असेल, व्यापारी समाज असेल, सर्व समाज घटक, अगदी जातनिहाय, समाजनिहाय जरी विचार केला तरी प्रत्येक जण आज हैराणीत आहे। यापूर्वी अशी परिस्थिती कुठल्याही सरकारच्या काळात आली नव्हती आणि या सगळ्या सरकारच्या लबाडी आणि बनवेगिरीच्या विरोधात त्याची पोलखोल व्हावी, सर्वसामान्य जनतेचा आवाज या सरकारच्या चुकीच्या भूमिकेच्या विरोधात किंवा त्यांच्या या दादागिरीच्या विरोधात बुलंद व्हावा, यासाठी लोह्याला 11 वाजता हा हल्लाबोलचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक शाखेच्या वतीने आहे। या क्षेत्रातल्या, निर्वाचन क्षेत्रातल्या, या मतदारसंघातल्या जवळपास 250-300 गावातल्या वाडी तांडावर सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केलेलं आहे। आमचंही आव्हान आहे इथल्या शहरी मंडळींना किंवा आपण 3-3.5 वर्ष मोठ्या हैराणीत काढलेली आहेत। इथला स्थानिक आमदार निष्क्रिय आहे, सरकार लबाड आहे, बनवाबनवी करते, आजही करते आणि या सगळ्यांच्या विरोधात एकत्रित आपण आवाज उठवला पाहिजे। यासाठी आपण उद्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल मेळाव्याला यावं। या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे, सर्व मान्यवर, या परिसरातले मराठवाड्यातले आमचे पक्षाचे मान्यवर, माजी आमदार सर्वजण येणार आहेत। आमची सगळ्यांना विनंती आहे की आता आपल्याला या सगळ्या अन्यायाच्या विरोधात, आता यांच्या विरोधात आपण उभा राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, यांच्यावर प्रत्येक गोष्टीत हल्ला केला पाहिजे, तरच हे या जनतेचा मार्ग सुखकर होईल। आपण यावं अशी आमची विनंती आहे। या सरकारवर बोल, महाराष्ट्राचा, राष्ट्रवादीचा। राज्य आणि केंद्र शासनाच्या पोकळ फसव्या आश्वासनाविरोधात हल्लाबोल। शेतीमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात हल्लाबोल। शेतकरी शेतमजुरांना उपाशी मारणाऱ्या सरकारच्या विरोधात हल्लाबोल। आरक्षणाचं खोटं आश्वासन देणाऱ्या सरकार विरोधात हल्लाबोल। उद्योगधंदे बंद पाडून व्यापाऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकार विरोधात हल्लाबोल। दल बदलू आमदाराच्या विरोधात हल्लाबोल। निष्क्रिय बोगस आमदाराच्या विरोधात हल्लाबोल। नोकर भरती बंद करून तरुणांना बेकार करणाऱ्या सरकार विरोधात हल्लाबोल। दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त आणि बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न देता त्यांचा अपमान करणाऱ्या सरकार विरोधात हल्लाबोल। जातीयतेचं राजकारण करून अल्पसंख्याक बांधवांना असुरक्षित ठेवणाऱ्या सरकार विरोधात हल्लाबोल। सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात हल्लाबोल। स्वार्थी धोरणाविरोधात हल्लाबोल। जनतेला वेठीस धरणाऱ्या धोरणाच्या विरोधात हल्लाबोल। कंधार लोहाच्या जनतेचं हक्काचं पाणी उदगीरला विकणाऱ्या आमदाराच्या विरोधात हल्लाबोल। पीडित जनतेचा हल्लाबोल। बेरोजगार युवकांचा हल्लाबोल। उद्ध्वस्त व्यापाऱ्यांचा हल्लाबोल। भयभीत जनतेचा हल्लाबोल।